तर गुड मॉर्निंग. आजची सकाळ होती माझी अशी काहीतरी चहासोबत, आणि चहा पिल्याशिवाय माझी काही सकाळ होत नाही. तुमची होती का नक्की सांगा. आणि इथं मी असा मस्त धूप लावला होता ज्याची खूप चांगली वाईब देत होता. चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी असं दिवा अगरबत्ती केल्याच्यानंतर घरात. आणि त्याच्यानंतर नाश्त्याला बनवली मॅगीची रेसिपी मी नाही टाकली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी नक्की देईन. चीज मॅगी होती ही, मुलांनाही आवडते आणि घरात छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते. आणि त्याच्यानंतर आयुष निघाला होता स्कूलला, तर मग त्याची पॅकिंग करत होती मी. आणि त्याची पॅकिंग करून दिली आणि मग तो स्कूलला जाईल. त्याचे पप्पा नेऊन घालतात त्याला स्कूलला, आणि मी पण घालते कधी कधी, पण किंचित कधीतरी. तसे त्याचे पप्पाच नेऊन घालतात. आणि आज पेटी होती त्याची, त्याच्यामुळे मग तो रेडी होत होता. तो रेडी होतो आणि मला त्याचं जास्त टेन्शन नसतं. मुलीचं टेन्शन असतं, पण ती सकाळीच जाते. तर इथं दुपारच्या जेवणासाठी मी बनवत होते खिचडी. दोघंच होतो आम्ही. जेवण मग जास्त जेवण बनवायचं नव्हतं, दोघांसाठी खिचडीच बनवायची होती. मग मी इथं खिचडी बनवते. आधी मी कांदा टाकला आहे आणि मग त्याच्यानंतर राई जिरं टाकलं. आणि इथं आपण आलं लसणाची पेस्ट होती ती टाकायची. 2-3 मिरच्या कापून टाकल्यात मी याच्यामध्ये. आणि कांदा थोडासा असा लालसर होईपर्यंत तळू द्यायचा. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात टमाटर टाकलं आहे. टमाटर टाकल्याच्यानंतर ते थोडंसं वाफेवरती होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर इथे टाकते मी मसाले. तर मसाल्यात मी सगळ्यात अगोदर टाकते त्याच्यात हळद, आणि त्याच्यानंतर घरगुती मसाला जो पण तुमचा कुठला मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं इथे. आणि त्याच्यानंतर पाणी टाकून शिटीला ठेवू शकता तुम्ही. तर मी नवीन आहे चॅनलवरती, सो प्लीज कीप सपोर्टिंग. आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला, कारण मी नवीन आहे यूट्यूबवरती. आणि हा तसा माझा तिसराच व्लॉग आहे. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो खिचडीचा तांदूळ घेतला आहे मी, तो अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांना व छोट्या मुलांना भेटतो, तो आहे हा. माझ्या जाऊबाईंनी दिलेला मला. तर मग त्याची खिचडी छान होते. त्याच्यामध्ये ऑलरेडी राई, जिरं, हळद आणि मीठ वगैरे असं सगळं असतं. आणि मग तो असा फक्त धुवून घ्यायचा आणि फोडणी द्यायचा आणि टाकून द्यायचा. खूप छान होते याची खिचडी. तुमच्याकडे पण अशी खिचडी, म्हणजे अशा खिचडीची पाकिटं जर भेटत असतील तर तुम्हीही करा आणि बघा.